नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करीतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको इथे ITIच्या टेक्निशियनच्या 1868 पोस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर याची जाहिरात किंवा ॲडव्हर्टाइजमेंट लगेचच पब्लिश होणार आहे आणि ती आल्याच्या लगेचच आपण क्लासेस वाढवणार आहे. आता रोजचा आपल्याला एक क्लास पाहायला मिळतो. मग आपण रिझनिंग पण सुरू करणार आहे. तुमचं थोडंफार मराठी ग्रामर पण सुरू करणार आहे आणि त्यानंतर तुमचं थोडंसं गणितसुद्धा स्टार्ट करणार आहे. ओके. तर बघा आपण आता टेक्निकलचे जे क्वेश्चन्स आहे 50 प्रश्न 110 मार्कासाठी येणार आहे. त्यासाठी एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सिरीज. तर सिलेक्शनवाली सिरीजचा हा क्लास 28 आहे. 27 क्लास अगोदर झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण इंडक्टर, कॅपॅसिटर, बेसिक इलेक्ट्रिकल, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, त्यानंतर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, त्यानंतर तुमचं पूर्ण ट्रान्सफॉर्मर आणि आता DC जनरेटर स्टार्ट केलेलं आहे. तर सिलेक्शनवाल्या सिरीजचा क्लास 28 आहे. 27 क्लास जर तुम्ही बघितले नसेल तर प्लेलिस्ट बनलेली आहे. त्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही एकदा क्लास व्हिजिट करून घ्या. त्यामध्ये क्वालिटीवाले क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. तर DC जनरेटरचा हा पार्ट 2 आहे. DC जनरेटरचा पार्ट 1 झालेला आहे. त्यामध्ये आपण टॉप 20 क्वेश्चन्स घेतलेले होते. आज DC जनरेटरचा पार्ट 2 मी तुमच्यासोबत घेऊन आलेला आहो. तर प्रश्न मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे. म्हणजेच प्रश्न इंग्लिशमध्ये आहे पण मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगणार आहे. ओके. तर एक्झाममध्ये प्रश्न तुम्हाला सरळ यामधूनच पाहायला मिळणार आहे. कारण अबकी बार महाट्रान्सको टेक्निशियन पार तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी सतत अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडेल तर एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा. तर सुरू करूया आपण आजचा क्लास. त्या अगोदर बघा मी तुमच्यासाठी एक मोटिवेशनल थॉट्स आणला आहे. तो तुमच्यामध्ये एनर्जी निर्माण करेल. बघा, कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्याशिवाय कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. मित्रांनो, तुम्हाला स्वतःची जर सावली जर तयार करायची असेल ना तर तुम्हाला स्वतः उन्हात उभं राहावं लागेल. तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. तेव्हाच तुम्हाला स्वतःचं अस्तित्व तयार करता येईल. सावली मीन्स काय? तुम्हाला इथे स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आहे का मी कोण हे तुम्हाला दाखवायचं आहे. कारण स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः तुम्हाला उन्हात उभे राहावं लागेल. तुम्हाला उन्हात म्हणजे ती एक म्हण आहे ना पुन्हा की सूर्यासारखे जर पेटायचे असेल ना तर तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल. ओके. तर कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्याशिवाय स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभं राहावं लागते. चला सुरू करूया आपण आजचा क्लास. त्याचा आपण आजचा 21 नंबर दिलेला आहे. टायपिंगवाल्या सरांनी 21 नंबर दिला आहे. म्हणजे 20 प्रश्न अगोदर झालेला आहे. आजचा 21वा प्रश्न तुमच्यासमोर आहे. बघा, 20 प्रश्न झालेला आहे. 21वा प्रश्न आहे. ओके. सिरियल वाईज प्रश्न आहे. पार्ट 1 मध्ये 20 झालेला आहे. हा 21वा प्रश्न आहे. काय म्हणते बघा, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज आर इफेक्ट्स ऑफ आर्मेचर रिॲक्शन्स. प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे खालीलपैकी आर्मेचर रिॲक्शनचा कोणता प्रभाव होतो. खालीलपैकी कोणता परिणाम होतो आर्मेचर रिॲक्शनचा. खालीलपैकी कोणता परिणाम होतो. ऑप्शन ए बघा, इन्क्रीज द आयरन लॉसेस. ऑप्शन बी बघा, इन्क्रीज द मेंटेनन्स अँड रिपेअर. ऑप्शन सी बघा, इन्क्रीज द डिझाईन कॉस्ट. ऑप्शन डी बघा, ऑल ऑफ दी अबो. तर आर्मेचर रिॲक्शन झालं पाहिजे का मित्रांनो? नाही. कारण आर्मेचर रिॲक्शन झालं तर त्याच्यामुळे काय होणार आहे? आयरन लॉसेस होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? तुमचं मेंटेनन्स वाढेल, तुमचं रिपेअर वाढेल आणि तुमचा डिझाईनचा कॉस्ट सुद्धा वाढणार आहे. तर ऑल ऑफ दिस विल बी युअर राईट आन्सर. म्हणजेच प्रश्न आर्मेचर रिॲक्शन हे काय डिसएडव्हान्टेज आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आयरन लॉसेस वाढते, तुमचं मेंटेनन्स आणि रिपेअर्स वाढते आणि डिझाईन कॉस्ट वाढते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन, तर डी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला पहिला प्रश्न नक्की समजला असेल. मित्रांनो, क्लास थोडा मोठा होऊ शकतो तर तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला लवकर समजेल सुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय म्हटलं आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज आर द मेथड टू रिड्यूस द आर्मेचर रिॲक्शन अँड इट्स इफेक्ट. म्हणजे जे आर्मेचर रिॲक्शन जी तयार होते ना मित्रांनो, जी आर्मेचर रिॲक्शन हे बघा, आर्मेचर रिॲक्शन जी तयार होते ती आपल्याला कमी कशी करायची आणि त्याचे इफेक्ट सुद्धा कमी कसे करता येईल. ऑप्शन ए बघा, पोल चॅम्फरिंगनं. मी सगळं तुम्हाला समजून सांगतो, डोंट वरी. ऑप्शन बी बघा, पोल स्टॅकिंगनं. ऑप्शन सी बघा,
कंपेन्सेटिंग वाइंडिंग ना ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दीज. तर तुम्हाला काय करायचं आहे, आर्मेचर रिॲक्शन कमी करायचे आहे. तर आर्मेचर रिॲक्शन कमी करायसाठी तुम्हाला एक पोल शॅम्परिंग करता येते. पोल शॅम्परिंग मीन्स तुम्हाला पोल माहीतच असेल मित्रांनो, पोल कसा असतो, असा पोल असतो. ओके, एक मिनिट मी पोल काढून दाखवतो तुम्हाला. असा पोल असतो, असा एक पोल असतो. तर हा पोलला तुम्हाला काय करावं लागते, असं मधामधून त्यामध्ये एअर गॅप वाढवावं लागते. त्याची काय वाढवावं लागते, एअर गॅप वाढवावं लागते. त्याला काय म्हटलं जाते, ते पोल शॅम्परिंग. पोल स्टॅकिंग म्हणजे पोलमध्ये सुद्धा तुम्हाला एअर गॅप वाढवावं लागते. त्याच्यामुळे आर्मेचर रिॲक्शन कमी होते आणि कंपेन्सेटिंग वाइंडिंग ही तुम्हाला पोलमध्ये लावावे लागते. याच्यामुळे सुद्धा आर्मेचर रिॲक्शन आणि त्याची इफेक्ट कमी होतात. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे तुम्हाला आर्मेचर रिॲक्शन जर कमी करायचं असेल ना, पोल शॅम्परिंग मेथड आहे, पोल स्टॅकिंग आहे, कंपेन्सेटिंग वाइंडिंग आहे, ऑल ऑफ दी अबो. म्हणजे पूर्ण मेथड वापरून तुम्ही काय करू शकता, आर्मेचर रिॲक्शन रिड्यूस करू शकता, म्हणजे कमी करू शकता. ह्या तिन्ही मेथड वापरून तुम्ही आर्मेचर रिॲक्शन कमी करू शकता. गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन. बघा, इन ए डीसी मशीन टॉर्क डिपेंड ऑन व्हिच ऑफ द फॉलोइंग. डीसी मशीन मध्ये जो टॉर्क असतो ना मित्रांनो, काय असतो टॉर्क, डीसी मशीन मध्ये जो टॉर्क असतो ना, तो टॉर्क कोणत्या गोष्टीवर डिपेंड असतो. ऑप्शन ए बघा फ्लक्सवर डिपेंड असतो, ऑप्शन बी बघा आर्मेचर करंटवर डिपेंड असतो, ऑप्शन सी बघा बोथ ए अँड बी, ऑप्शन डी बघा स्पीडवर डिपेंड असतो. तर टॉर्कचा फॉर्म्युला असतो विद्यार्थी मित्रांनो बघा, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय आय ए. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय आय ए. फाय म्हणजे फ्लक्स, आय ए म्हणजे आर्मेचर करंट. म्हणजे टॉर्क हा कोणत्या गोष्टीवर डिपेंड असतो, तर टॉर्क हा फ्लक्सवर डिपेंड असतो आणि आर्मेचर करंटवर सुद्धा डिपेंड असतो. हा फॉर्म्युला आताच नोट डाऊन करून ठेवा. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय आय ए. ओके, आताच नोट डाऊन करून ठेवा, कारण की टॉर्क हा फक्त फ्लक्स आणि आर्मेचर करंटवर डिपेंड असतो. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. बोथ ए अँड बी, सी विल बी युअर राईट आन्सर. टॉर्क हा कोणावर डिपेंड असतो, फ्लक्स आणि आर्मेचर करंटवर डिपेंड असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कंपेन्सेटिंग वाइंडिंग इज प्लेस इन द. सिंपल प्रश्न आहे, तुम्हाला मी समजूनही सांगितलं होतं त्या आर्मेचर रिॲक्शन रिड्यूस करण्याच्या मेथडमध्ये. तर कंपेन्सेटिंग वाइंडिंग ही कुठे प्लेस केली जाते, म्हणजे कंपेन्सेटिंग वाइंडिंग हे कुठल्या ठिकाणावर बसवली जाते. ऑप्शन ए बघा पोल शू मध्ये, ऑप्शन बी बघा आर्मेचर कोर मध्ये, ऑप्शन सी बघा मेन फील्ड मध्ये, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबो. तर कंपेन्सेटिंग वाइंडिंग ही नेहमी कुठे बसवल्या जाते, तर नेहमी बसवल्या जाते पोल शूवर. कुठे बसवल्या जाते, पोल शूवर. असा पोल असतो मित्रांनो बघा, असा पोल असतो. ओके, असा पोल असतो. या पोलवर, हा जो पोल असतो ना, या पोलवर काय बसवली जाते मित्रांनो, इथे काय बसवली जाते, कंपेन्सेटिंग वाइंडिंग बसवली जाते अशी. ओके, काय बसवली जाते, कंपेन्सेटिंग वाइंडिंग. याला म्हटलं जाते कंपेन्सेटिंग वाइंडिंग. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट. तर ही काय आहे मित्रांनो, कंपेन्सेटिंग वाइंडिंग आहे. तर हे कुठे बसवली जाते, हा शू आहे, हा काय शू आहे, कुठे बसवली जाते, पोल शूवर बसवली जाते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज आर द ॲडव्हान्टेज ऑफ कार्बन ब्रश ओव्हर द कॉपर ब्रश. तुम्हाला मी काल समजून सांगितलं होतं की कोणकोणते ब्रशेस वापरले जाते. बघा, कार्बन ब्रश, कॉपर ब्रश आणि ग्रेफाइट ब्रश. तर यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज आर द ॲडव्हान्टेज ऑफ कार्बन ब्रश ओव्हर द कॉपर ब्रश. म्हणजे आपण कार्बन ब्रश वापरतो कॉपर ब्रश न वापरता, याचं काय ॲडव्हान्टेज आहे, कार्बन ब्रशेसचे ॲडव्हान्टेज काय आहे, आपण तो यूज करतो कॉपर ब्रश न वापरता. म्हणजे कॉपर ब्रशेसच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला कार्बन ब्रशेसचे ॲडव्हान्टेज सांगायचे आहे. ऑप्शन ए बघा, दे आर नॉट हार्ड ॲज कॉपर ब्रश. म्हणजे कार्बन ब्रश हा कॉपर ब्रश सारखा हार्ड नसतो. ओके, सही आहे. त्यानंतर दे आर सेल्फ ल्युब्रिकेटिंग इन नेचर. म्हणजे ल्युब्रिकेटिंग नेचर असतो, त्याला तुम्हाला पाहिजे तसा थोडाफार वाकवता सुद्धा येतो, म्हणजे तो ल्युब्रिकेटिंग नेचर असतो. ऑप्शन सी बघा, इन केस ऑफ एनी स्पार्किंग, जर कोणतीही जर स्पार्किंग झाली, दे विल लेस डॅमेज दॅन कॉपर ब्रशेस. म्हणजे कॉपर ब्रशेस हे कॉपरचे असल्याच्या कारणाने जास्त डॅमेज होऊ शकतात, परंतु कुठलीही स्पार्किंग झाली तर कार्बनचे ब्रशेस डॅमेज होत नाही. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे तुम्हाला प्रश्न नक्की समजला असेल. कार्बन ब्रशेसचे ॲडव्हान्टेज, दे आर नॉट हार्ड, म्हणजे ते कॉपर ब्रशेसपेक्षा हार्ड नसतात, ते थोडे ल्युब्रिकेंट असतात आणि कोणतीही स्पार्किंग त्यामध्ये होत नाही. आणि स्पार्किंग जर झाली तर
कार्बन ब्रशेस हे कमी डॅमेज होतात. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन नक्की समजला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ए डीसी मशीन इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स आर प्लॉटेड बिटवीन. आता डीसी मशीनमध्ये 3 कॅरेक्टरिस्टिक्स असतात, म्हणजे गुणधर्म असतात. ते कॅरेक्टरिस्टिक जी असते ना, ते गुणधर्म प्लॉट केलेले असतात. इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स, आणि इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आणि 3 कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर बघा मित्रांनो, एक आहे यामध्ये विचारलेलं आहे इंटरनल, मी तुम्हाला सांगणार नाही, आता समोर क्वेश्चन आहे त्याचे. तर इंटरनल कॅरेक्टरिस्टिक प्लॉट कोणामध्ये केली जाते? ऑप्शन ए बघा जनरेटेड ईजी म्हणजे जनरेटेड ईएमएफ वर्सेस लोड करंट. ऑप्शन बी बघा टर्मिनल व्होल्टेज वर्सेस आर्मेचर करंट. ऑप्शन सी बघा जनरेटेड ईएमएफ वर्सेस आर्मेचर करंट. ऑप्शन डी बघा टर्मिनल व्होल्टेज वर्सेस लोड करंट. तर इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स विचारले, कुठली कॅरेक्टरिस्टिक? इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स. तर इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स नेहमी हे ड्रॉ केल्या जाते जनरेटेड ईएमएफ वर्सेस आर्मेचर करंट. इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्सचा जर प्रश्न आला तर तुम्हाला ही कुठे कोणाकोणाच्या मध्ये ड्रॉ केली जाते? जनरेटेड ईएमएफ और आर्मेचर करंट मध्ये ड्रॉ केली जाते. मग एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक कोणाच्या मध्ये ड्रॉ केली जाईल? तर एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक नेहमी टर्मिनल व्होल्टेज आणि लोड करंट म्हणजेच आय ए म्हणजेच आर्मेचर करंट मध्ये ड्रॉ केली जाईल. तर ही झाली एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स. आणि प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? इंटरनल कॅरेक्टरिस्टिक कोणामध्ये? ईजी अँड आय ए मध्ये ड्रॉ केली जाते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग जनरेटर आर यूज इन आर्क वेल्डिंग. खालीलपैकी कुठला जनरेटर आर्क वेल्डिंग मध्ये यूज केला जातो? प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल. खालीलपैकी कुठला जनरेटर आर्क वेल्डिंग मध्ये, कुठल्या वेल्डिंग मध्ये? आर्क वेल्डिंग मध्ये यूज केला जातो. आर्क वेल्डिंग मध्ये यूज केला जातो. तर खालीलपैकी कुठला जनरेटर आर्क वेल्डिंग, महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा की आर्क वेल्डिंग मध्ये कुठला जनरेटर वापरतो. ऑप्शन ए बघा शंट जनरेटर. ऑप्शन बी बघा सिरीज जनरेटर. ऑप्शन सी बघा कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर. ऑप्शन डी बघा डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर. तर आर्क वेल्डिंग मध्ये नेहमी कुठला जनरेटर यूज केला जातो? सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर नेहमी कुठल्या वेल्डिंग साठी वापरला जाते? आर्क वेल्डिंग साठी वापरला जाते. कुठला? डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर. त्यालाच कुठला म्हटलं जाते? शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. कोणता जनरेटर? शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर म्हणजेच तुमचा डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आयडियल व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ ए डिव्हाइस इज. म्हणजे कुठलंही डिव्हाइस असेल, जर तुम्ही आयडियल जर व्हॅल्यू बघितली व्होल्टेज रेग्युलेशनची, आणि व्होल्टेज रेग्युलेशन हे कधी पण कसं असलं पाहिजे? नेहमीच कमीत कमी असलं पाहिजे. पण आयडियल विचारला आहे तर मग आयडियल व्हॅल्यू काय राहणार आहे व्होल्टेज रेग्युलेशनचे? ऑप्शन ए बघा इन्फिनिटी. ऑप्शन बी बघा 0. ऑप्शन सी बघा ए पॉझिटिव्ह फायनाईट व्हॅल्यू. ऑप्शन डी बघा ए फायनाईट निगेटिव्ह व्हॅल्यू. म्हणजे पॉझिटिव्ह फायनाईट व्हॅल्यू राहणार आहे की फायनाईट निगेटिव्ह व्हॅल्यू राहणार आहे? जर आयडियल व्हॅल्यू जर विचारली व्होल्टेज रेग्युलेशनची तर ती नेहमी किती असणार आहे? 0 असणार आहे. आयडियल व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन आर ऑलवेज 0. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मॅक्झिमम पॉवर विल बी डेव्हलप व्हेन बॅक ईएमएफ इज. डीसी जनरेटर मध्ये जो मॅक्झिमम पॉवर डेव्हलप होते, कोणता पॉवर? मॅक्झिमम पॉवर. लक्षात ठेवायचं काय विचारलेलं आहे? मॅक्झिमम पॉवर म्हणजे पीएम. मॅक्झिमम पॉवर जो डेव्हलप होते तेव्हा बॅक ईएमएफ कसा असतो? तर बॅक ईएमएफ असतो ऑप्शन ए बघा इक्वल टू सप्लाय व्होल्टेज. ऑप्शन बी बघा हाफ ऑफ द सप्लाय व्होल्टेज. ऑप्शन सी बघा डबल द सप्लाय व्होल्टेज. ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबो. तर मॅक्झिमम पॉवर डेव्हलप होते जेव्हा डीसी जनरेटर मध्ये मॅक्झिमम पॉवर केव्हा डेव्हलप होते? जेव्हा ईबी इज इक्वल टू काय असते? V/2 असते. ईबी इज इक्वल टू काय असते? V/2 म्हणजे ईजी इज इक्वल टू किंवा ईबी इज इक्वल टू V/2. V/2 म्हणजे व्होल्टेज डिवायडेड बाय 2, म्हणजे हा असते मॅक्झिमम पॉवरचा फॉर्म्युला. ईजी इज इक्वल टू V/2. इथे बॅक ईएमएफ म्हटलाय म्हणजे ईबी इज इक्वल टू V/2. मग V/2 केव्हा? बघा मॅक्झिमम पॉवर विल डेव्हलप व्हेन बॅक ईएमएफ इज हाफ ऑफ द सप्लाय व्होल्टेज. आहे ना सप्लाय व्होल्टेजचे हाफ? V/2 म्हणजे हाफ ऑफ द सप्लाय व्होल्टेज. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. स्टार मार्क करा. तुमच्या एक्झाममध्ये 90% हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. मॅक्झिमम पॉवर डीसी जनरेटरमध्ये केव्हा जनरेट होईल? जेव्हा व्हेन बॅक ईएमएफ केव्हा कसा राहील? बॅक ईएमएफ ईबी इज इक्वल टू V/2 म्हणजे हाफ ऑफ द सप्लाय व्होल्टेज. सप्लाय व्होल्टेज हाफ आहे, V/2 म्हणजे हाफ. ओके गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच मोटर कॅन नॉट बी स्टार्टेड ऑन नो लोड. खालीलपैकी कुठली मोटर तुम्ही
खालीलपैकी कुठली मोटर तुम्ही नो लोडवर कधी स्टार्ट करू शकत नाही? कॅन नॉट म्हटलाय. कॅन नॉट मध्ये कधीच करू शकत नाही. व्हिच मोटर कॅन नॉट बी स्टार्टेड ऑन नो लोड? नो लोडवर तुम्ही खालीलपैकी कुठली मोटर स्टार्ट करू शकत नाही? ऑप्शन ए बघा शंट मोटर, ऑप्शन बी बघा सिरीज मोटर, ऑप्शन सी बघा कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर, ऑप्शन डी बघा बोथ बी अँड सी. सॉरी, हा डीसी मोटरचा प्रश्न घेतला सरांनी, काही हरकत नाही, पण तुम्ही डीसी जनरेटर सुद्धा ते नो लोडवर स्टार्ट करता येत नाही. ओके, सिरीज जनरेटर. तर कुठलं जनरेटर असते असं? या क्वेश्चन नुसार आन्सर काय राहील? सिरीज मोटर. म्हणजे अशी कोणती मोटर आहे? सिरीज मोटर आहे की तिला कधी पण नो लोडवर स्टार्ट करायचं नाही, कारण त्याची सिरीज मोटरची स्पीड कशी असते? खूप जास्त असते. त्याच्यामुळे काय होऊ शकते? डॅमेज होऊ शकते किंवा मोटर जळू सुद्धा शकते. म्हणून त्याच्यामुळे कधीच तिला मोटरला नो लोडवर म्हणजे लोड नसताना कधीच ऑन करायचे नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मित्रांनो, जर तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल, जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल ना, तर एक लाईक तुम्ही नक्की करा. आत्ताच एक लाईक करून द्या, कारण आणि ते पण मनातून लाईक करा. तुम्हाला वाटत असेल ना, खरंच मनातून लाईक करा. लाईक करना है तो दिल से लाईक कर दो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फील्ड विकनिंग कंट्रोल मेथड इज यूज फॉर द. ओके, कोणती मेथड विचारली आहे? फील्ड विकनिंग कंट्रोल मेथड. तर ही जी मेथड वापरली जाते ही कशासाठी वापरली जाते? ऑप्शन ए बघा अबो रेटेड स्पीड, मोटरची स्पीड वाढवण्यासाठी, मोटरची स्पीड रेटेड स्पीडपेक्षा कमी करण्यासाठी, ऑप्शन सी बघा बोथ ए अँड बी, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. प्रश्न समजला असेल. कोणती मेथड आहे? फील्ड विकनिंग कंट्रोल मेथड. म्हणजे डीसी जनरेटर जर तुमचं थेरी जर झालं असेल ना, त्या थेरीमध्ये तुम्हाला शिकवलं जाते की स्पीड कंट्रोल ऑफ डीसी जनरेटर. स्पीड कंट्रोल ऑफ डीसी जनरेटर. मग स्पीड कंट्रोल करायसाठी मेथड असतात. आर्मेचर कंट्रोल मेथड, फील्ड फ्लक्स कंट्रोल मेथड. ते फील्ड विकनिंग कंट्रोल मेथड म्हणजे फील्ड फ्लक्स कंट्रोल मेथड. तर फील्ड विकनिंग कंट्रोल मेथडमध्ये तुम्ही काय करू शकता? तर काय करू शकता? रेटेड स्पीड म्हणजे तुमची मोटरची स्पीड, पण तुम्ही जर फील्ड जर विकनिंग कंट्रोल मेथड जर केली तर काय होते? याच्यामुळे अबोव द रेटेड स्पीड म्हणजे तुमची स्पीड वाढते. कशामध्ये? फील्ड विकनिंग कंट्रोल मेथडमध्ये तुमची स्पीड वाढते रेटेड स्पीडपेक्षा. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. काय होते यामध्ये मित्रांनो? अबोव रेटेड स्पीड. म्हणजे तुम्हाला जर फील्ड विकनिंग कंट्रोल मेथड वापरायची असेल तर तुम्हाला अबोव रेटेड स्पीड करायची असेल तेव्हाच तुम्ही वापरू शकता. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवाय. ओके, मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, सर आम्हाला कमी करायची असेल तर? चला समोर क्वेश्चन येईल असतो. ओके बघा, आणि तो क्वेश्चन आलेला आहे. आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड इज यूज फॉर द. प्रश्न काय पहिले होता फील्ड फ्लक्स कंट्रोल मेथड, आता कोणती आहे? आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड इज यूज फॉर द रेटेड स्पीडपेक्षा वाढवण्यासाठी, रेटेड स्पीडपेक्षा कमी करण्यासाठी, बोथ ए अँड बी, डी नन ऑफ दी अबो. स्टार मार्क करून ठेवा. दोनपैकी एक प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्की पाहायला मिळेल. आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड डीसी जनरेटरमध्ये तुम्ही यूज करता बिलो द रेटेड स्पीड. म्हणजे त्याच्यामुळे काय होते? तुमची स्पीड कमी होते. आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथडनं तुमची स्पीड काय होणार आहे? कमी होणार आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फील्ड विकनिंग मेथडला आणखी कोणती मेथड म्हटल्या जाते? फील्ड विकनिंग मेथडला आणखी कोणती मेथड म्हटल्या जाते? सिंपल प्रश्न आहे. फील्ड विकनिंग मेथडला आणखी कोणती मेथड म्हटल्या जाते? ऑप्शन ए बघा कॉन्स्टंट टॉर्क कंट्रोल मेथड, ऑप्शन बी बघा कॉन्स्टंट पॉवर कंट्रोल, ऑप्शन सी बघा कॉन्स्टंट व्होल्टेज कंट्रोल, ऑप्शन डी बघा कॉन्स्टंट करंट. तर फील्ड विकनिंग कंट्रोल मेथडला कोणती मेथड म्हटल्या जाते? कॉन्स्टंट पॉवर कंट्रोल मेथड. कोणती मेथड? कॉन्स्टंट पॉवर कंट्रोल मेथड म्हटल्या जाते. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. कोणत्या याला? फील्ड विकनिंग मेथडला काय म्हटलं जाते? कॉन्स्टंट पॉवर कंट्रोल मेथड. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. स्टार मार्क करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथडला कोणती मेथड म्हटल्या जाते? आर्मेचर कंट्रोल रेजिस्टन्स कंट्रोल मेथडला कोणती मेथड म्हटल्या जाते? ऑप्शन ए बघा कॉन्स्टंट टॉर्क कंट्रोल, ऑप्शन बी बघा कॉन्स्टंट पॉवर कंट्रोल, ऑप्शन सी बघा कॉन्स्टंट व्होल्टेज कंट्रोल, ऑप्शन डी बघा कॉन्स्टंट करंट कंट्रोल. तर आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोलला काय म्हटल्या जाते? कॉन्स्टंट टॉर्क कंट्रोल मेथड म्हटल्या जाते. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. दोन प्रश्न क्लिअर झाले असेल तुम्हाला. 33वा प्रश्न होता फील्ड विकनिंग रेजिस्टन्स कंट्रोल मेथडला काय म्हटल्या जाते? तर कॉन्स्टंट
पॉवर कंट्रोल, आणि यामध्ये आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोलला काय म्हटलेलं आहे, कॉन्स्टंट टॉर्क कंट्रोल म्हटलं आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. दोन्ही प्रश्नामध्ये तफावत आहे मित्रांनो, नाहीतर तुम्ही एक्झाममध्ये प्रश्न येईल तुमचा गोंधळ होता कामा नये, म्हणून हे दोन्ही प्रश्न मी इथे घेतलेले आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डायव्हर्टर आर यूज ओनली इन, जो डायव्हर्टर वापरला जातो तो खालीलपैकी कोणत्या मोटरमध्ये वापरला जातो. मोटरचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, एक मोटर असते, ऑप्शन ए बघा शंट मोटर, ऑप्शन बी बघा सिरीज मोटर, ऑप्शन सी बघा आयदर ऑफ दिस, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर एक मोटर असते, त्या मोटरचं नाव आहे आर्मेचर, आणि ही फील्ड वाइंडिंग. ही कोणती मोटर आहे, सिरीज मोटर आहे. तर डायव्हर्टर जो यूज केला जातो ना मित्रांनो, तो सिरीज मोटरमध्ये यूज केला जातो. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. आय होप तुम्हाला हा नक्की प्रश्न समजला असेल की डायव्हर्टर हा कुठे यूज केला जातो, सिरीज मोटरमध्ये यूज केला जातो. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टार्टर इज सफिशियंट टू स्टार्ट द डीसी सिरीज मोटर. डीसी सिरीज जनरेटर, डीसी सिरीज जनरेटरचे प्रश्न न टाकता सॉरी डीसी सिरीज मोटरचा काही हरकत नाही, महत्वाचा प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टार्टर इज सफिशियंट टू स्टार्ट द डीसी सिरीज मोटर. मी नेक्स्ट मध्ये डीसी सिरीज जनरेटरचे डीसी जनरेटरचेच क्वेश्चन आणील. मी स्वतः दिन टाईप करायला काही हरकत नाही, यामध्ये डीसी सिरीज मोटरचे घेतलेले आहे, काही हरकत नाही. महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की असं खालीलपैकी कोणतं स्टार्टर आहे की ते स्टार्ट करण्यासाठी वापरले जाते डीसी सिरीज मोटर. डीसी सिरीज मोटरला स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला कोणतं स्टार्टर वापरला जाईल. ऑप्शन ए बघा 3 पॉईंट स्टार्टर, ऑप्शन बी बघा 4 पॉईंट स्टार्टर, ऑप्शन सी बघा 2 पॉईंट स्टार्टर, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबो. द डीसी सिरीज मोटर जर तुम्हाला स्टार्ट करायची आहे, कोणती मोटर, डीसी सिरीज मोटर, तर तुम्हाला फक्त 2 पॉईंट स्टार्टर वापरावे लागेल. कोणतं पॉईंट, 2 पॉईंट स्टार्टर वापरावे लागेल. मग जर इथे जर शंट आणि कंपाऊंड मोटर जर राहिली, शंट आणि कंपाऊंड जर मोटर राहिली, तर तुम्ही 3 पॉईंट आणि 4 पॉईंट दोन्ही वापरू म्हणजे यूज करू शकता. ओके, गॉट इट. शंट मोटर 3 पॉईंट स्टार्टर, 4 पॉईंट स्टार्टर, कंपाऊंड, परंतु शंट किंवा कंपाऊंड दोन्ही याला चालते. ओके, सो डीसी सिरीज मोटरसाठी 2 पॉईंट स्टार्टर विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोर लॉसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज. प्रश्नामध्ये विचारला आहे कोर लॉसेसला काय म्हटलं जाते. कोर लॉसेसचं दुसरं नाव काय आहे. ऑप्शन ए बघा एडी करंट लॉस, ऑप्शन बी बघा हिस्टेरिसिस लॉस, ऑप्शन सी बघा मॅग्नेटिक लॉस, ऑप्शन डी बघा कॉपर लॉस. तर कोर लॉसेसला काय म्हटलं जाते, कोर लॉस इज इक्वल टू काय असते, एडी करंट लॉस प्लस हिस्टेरिसिस लॉस. एडी करंट लॉस प्लस हिस्ट्री, हा सुद्धा फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. कोर लॉस इज इक्वल टू एडी करंट लॉस, म्हणजे याची एडी करंट आणि हिस्टेरिसची काय असते, बेरीज असते. पण कोर लॉसेसला दुसरा कोणतं नाव आहे, तो कोर लॉसेसला काय म्हटलं जाते मी तुम्हाला सांगितलं या अगोदर. कोर लॉस इज इक्वल टू आयरन लॉस, आयरन लॉस आणि इज इक्वल टू मॅग्नेटिक लॉस इज इक्वल टू. महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. कोर लॉस ह्या दोघांची बेरीज असते, एडी करंट आणि हिस्टेरिसची बेरीज म्हणजेच कोर लॉस. पण कोर लॉसेसचे नाव काय, कोर लॉस equal to iron loss equal to magnetic losses. So core loss is also called as magnetic losses. Option C will be your right answer. Core loss चा फॉर्म्युला आताच लिहून घ्या तुम्ही. core loss is equal to काय असते, हिस्टेरिसिस लॉस इज प्लस एडी करंट लॉस. ओके, स्टार मार्क करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला 3-4 बाबी यामध्ये सांगितलेल्या आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्विनबर्न टेस्ट इज कंडक्ट अंडर व्हिच ऑफ द फॉलोइंग कंडिशन. डीसी जनरेटर मध्ये ना 2 टेस्ट असते, एक स्विनबर्न टेस्ट आणि एक हॉपकिन्सन टेस्ट. तर स्विनबर्न टेस्ट जी करतो आपण डीसी जनरेटर मध्ये, ती कोणत्या कंडिशनवर आपण स्विनबर्न टेस्ट केली पाहिजे, नाव लक्षात ठेवायचं. कोणती टेस्ट आहे, स्विनबर्न टेस्ट. ऑप्शन ए बघा नो लोडवर, ऑप्शन बी बघा फुल लोडवर, ऑप्शन सी बघा हाफ लोडवर, ऑप्शन डी बघा एनी ऑफ दी अबो. तर कोणती टेस्ट करायची आहे तुम्हाला, स्विनबर्न टेस्ट. तर कोणत्या कंडिशनवर करता, नेहमी तुम्ही नो लोडवर करता. स्विनबर्न टेस्ट इज कंडक्ट ओनली ऑन नो लोड, ओनली ऑन नो लोड. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. स्विनबर्न टेस्ट इज कंडक्ट ओनली ऑन नो लोड. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला हॉपकिन्सन टेस्ट आली. हॉपकिन्सन टेस्ट इज कंडक्ट अंडर व्हिच ऑफ द फॉलोइंग कंडिशन. हॉपकिन्सन टेस्ट तुम्ही नेहमी कुठल्या कंडिशनवर करता. ऑप्शन ए बघा नो लोडवर, ऑप्शन बी बघा फुल लोडवर, ऑप्शन सी बघा हाफ लोडवर, ऑप्शन डी बघा एनी ऑफ दी अबो. तर हॉपकिन्सन टेस्ट नेहमी तुम्ही कोणत्या लोडवर कराल, ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर, फुल लोडवर कराल. ओके, गॉट इट.
म्हणजे हॉपकिन्सन टेस्ट जर तुम्हाला करायची असेल डीसी जनरेटरमध्ये तर तुम्ही कोणत्या लोडवर कराल? बी विल बी युअर राईट आन्सर, फुल लोडवर. मग नो लोडवर स्विनबर्न टेस्ट आणि फुल लोडवर हॉपकिन्सन टेस्ट करता येईल. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, स्टार मार्क करून ठेवा. लेवल तुमची पेपरची तगडी राहणार आहे आणि असेच प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आणि स्टार मार्क करा. आत्ता स्टार मार्क करून द्या मित्रांनो. हा क्वेश्चन येईल नाही तर यावर तुम्हाला एक न्यूमेरिकल, छोटंसं न्यूमेरिकल तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळू शकते. ईएमएफ इक्वेशन ऑफ डीसी जनरेटर इज, काय विचारलेलं आहे? ईएमएफ इक्वेशन, ईएमएफ जनरेटेड ईएमएफ इक्वेशन ऑफ डीसी जनरेटर इज. ऑप्शन ए बघा 5P डिवायडेड बाय NZA, ऑप्शन बी बघा 5P60 डिवायडेड बाय NZA, ऑप्शन सी बघा 5PA डिवायडेड बाय 60NZ, ऑप्शन डी बघा 5PNZ डिवायडेड बाय 60A. तर मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, कधी पण इजीचा फॉर्म्युला असतो P5ZN डिवायडेड बाय 60A डिवायडेड बाय 60A. आता शोधूया आपण की P5ZN डिवायडेड बाय 60A कोणत्या ऑप्शन मध्ये आहे. बघा P5ZN डिवायडेड बाय 60A. ओके, तर यामध्ये P म्हणजे नंबर ऑफ पोल, 5 म्हणजे नंबर ऑफ फ्लक्स, Z म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर, N म्हणजे स्पीड, 60 म्हणजे युनिव्हर्सल असते आणि A म्हणजे नंबर ऑफ आर्मेचर पाथ. ओके, नंबर ऑफ पॅरलल पाथ. तर P5ZN हे बघा मित्रांनो, ऑप्शन डी मध्ये बघूया. ऑप्शन डी मध्ये बघा P आहे, 5 आहे, Z आहे आणि N सुद्धा आहे. P5ZN divided by 60A. So option D will be your right answer. EMF इक्वेशन हे तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये नक्की विचारू शकते. P5ZN divided by 60A. तर तुम्ही कसं पण लक्षात ठेवा 5PNZ divided by 60 इथे लिहिलेला आहे. सो ऑप्शन D will be your right answer. मित्रांनो हा क्वेश्चन लास्ट क्वेश्चन होता आणि महत्त्वाची सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. मित्रांनो अजून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं तर आत्ताच जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून द्या. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या. पुन्हा आपण पार्ट 3 आणि पार्ट 4 असे 2 पार्ट घेऊन येणार आहोत. त्यामध्ये तुमचं डीसी जनरेटर टोटली कंप्लीट होऊन जाईल आणि नेक्स्ट आपण डीसी मोटरचे क्वेश्चन घेणार आहोत. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन सेट आणि हा आजचं सेशन तुम्हाला नक्की आवडलं असेल आणि आवडलं असेल तर प्लीज एक मनातून लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मी नक्की येईल. तोपर्यंत बाय.